बॉल निर्धाव आहे का पंच आताचा. ओके 0 मार. नक्कीच 2 चेंडूचा खेळ होता. पॉवर प्लेचा षटक चालू होता. 4 षटकाचा सामना पाहतो आपण आणि चांगलं क्षेत्ररक्षण अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. अन्यथा हा चौकार गेला असता. इथं आपण वेनगाव संघ आणि गोळेवाडी संघ आपण तयार राहायचं सेकंड सामन्यासाठी. याच्यानंतर होणारा सामना आहे. जर आपण कुठेही खेळायला गेले असतील तर त्यांना बोलून घ्यायचंय. वेनगाव आणि गोळेवाडी. इथे पाहिलं गेलं तर आपण एक सफलची आहे आणि एक व्हाईटची जवळ आहे. पंच आपण लक्ष द्या. ओके ऑफ साईडला कलेक्ट केला चेंडू मात्र त्या दिशेला क्षेत्ररक्षक चेंडू उचलला फेकणार. इथं मात्र नक्कीच रनरेट इथं पूर्ण होतं. इथं दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न खराब फेकी चुकीला माफी नाही. धावा किती पंच 4. क्या बात आहे चौकारच खेचलाय. रोहन गोलंदाजी मार करते पाहतो. सुरेख गोलंदाजी करतो परंतु इथं चुकी करतो. तो क्षेत्ररक्षक हिट केला आणि इथं मात्र पुन्हा दुसरा हिट करण्याचा प्रयत्न. खराब क्षेत्ररक्षण. या खराब क्षेत्ररक्षणामुळे 4 धावा खर्च करावे लागलेत. पुन्हा मात्र लेग साईडला टोलला चेंडू त्या दिशेला क्षेत्ररक्षक चेंडू उचलणार फेकणार. 2 धावा सहजగా कंप्लीट झाल्यात. 2 धावा ना. ओके धावसंख्या जाऊन पोहोचली 6व्या अंकावरती. पाच राऊंडचा मात्र शेवटचा सामना असेल. सचिन बाजूला येण्याला मला पाहून दे. विशाल वैयक्तिक पहिला आणि षटक क्रमांक मात्र दुसरे घेऊन तो विशाल गोलंदाजी मार करते. इथे पाहतो आपण हा चांगला फटका आहे. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. ते मात्र नामदेव यांच्या माध्यमातून 2 धाव मात्र रोखू शकत नाही. 2 धावच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचली 8 अंकावरती. दुसरे षटक मार्गस्थ आहे. 8 धावा धापलकावती लागल्यात. हे तर पाहिलं गेलं तर सर्वच पहिल्या दिवसापासून तर फायनल डे पर्यंत हाय स्कोर कोणाचा असेल तो मात्र गोळेवाडी संघ यांचा अप्रतिम फलंदाजी. हा चांगला फटका झेलणार का आणि तो मात्र क्षेत्ररक्षक कुठलीही चुकी करत नाहीये. कोण बाद झाला बाळा? बाद कोण झाला? विजय यांच्या पारीचा अंत होतोय. त्यांची जागा भरून काढण्यासाठी जातोय विशाल. विशाल जातोय नेक्स्ट फलंदाज मैदानामध्ये टेंबरी संघाकडून.
विजयने मात्र नक्कीच थोडासा गॅप जर भेटला असता हा चौकार मिळाला असता विजयाला, परंतु क्षेत्ररक्षाच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि तो विजयांच्या पारीचा अंत होतोय. विशाल फक्त 8 धावा धापल काढते. हा चांगला चेंडू नक्कीच लेग साईड दुसऱ्या टोलाचा प्रयत्न केला. शॉर्ट पिच चेंडू होता, हा सीमारेषे बाहेर फेकून देणे गरजेचं होतं फलंदाजाने. आता जर विजय असता तर नक्कीच हा चेंडू गेला असता सीमारेषे बाहेर. खालापूर तालुक्यातील टेंबरी संघ आणि कपिल परासरीतील मात्र आरुषी संघ यांच्यामध्ये ही लढत शेवटची पाहतो आपण, फर्स्ट विनिंगची लढत. आणि इथे मात्र एक धाव सध्या कंप्लीट. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं, एका धावाचे समाधान होतं. धावसंख्या धाव पोहोचली ती 9 अंकावरती. एक बोलला 2 बोलला. लेफ्ट हँड फलंदाज पाहतो आपण स्ट्रायकर कोण? अशोक. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. टेंबरी बनाम आडुशी यांच्यामध्ये हा सामना रंगतदार सामना. गेले जाणार. नक्कीच इथे बॅटची कडेला चाटून मात्र अशोक यांच्या पारीचा अंत होतोय. षटक क्रमांक इथे दुसऱ्या संपुटात येतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली फक्त 9 अंकावरती. कुठेतरी लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळतोय. इथं आपण बॅटचा आणि चेंडूचा संपर्क होत नाही तर आपण नक्कीच इथं थोडस एका बुद्धीने का होईना धावफलक हालत ठेवणं गरजेचं आहे. कोणाला सांगण्याची नीत असेल तर थोडंसं आम्हाला सहकार्य करण्यासाठी यायचं. कॉमेंट्री जर कोणाला जमत असेल तर विनंती करतो की आम्हाला सहकार्य करण्यासाठी या. आपण परशुराम ने बॅटर मात्र परशुराम मैदानामध्ये जातोय. पाहूया कशी फलंदाजी करणार. थोडंसं अडचणीमध्ये सापडला आपला संघ तर इथं नक्कीच एका दोघींना तरी आपण धावफलक खालतं ठेवणं गरजेचं आहे टेंबरी संघाच्या फलंदाजा. परंतु तो जो फलंदाज जातो तो षटकार मारण्याचा प्रयत्न करतो, चौकार मारण्याचा प्रयत्न करतो आणि इथे मात्र चेंडू मिस करतोय. नक्कीच थोडंसं अडचणीमध्ये सापडतोय. इथं मात्र मोठी धावसंख्या उभारण्याची गरज आहे. इथं कळपणा खेळ फटका त्या दिशेला पाहिजे क्षेत्ररक्षक आहे परंतु सुरेख क्षेत्ररक्षण एका धावाचं समाधान म्हणावं लागेल. फलंदाज परशुरामांना एका 10 धावा दाखल करतो लागल्यात. तिसरे षटक मार्गस्थ आहे. इथं पाहिलं गेलं तर आपण 25 ते 30 धावा खूप झाल्या कारण बॉलिंग पिच आहे. आपण मॅच पाहिली असेल आताचा सामना जो झाला 3 षटकाचा सामना तो वेलेशी बनाम वांगणी यांच्यामध्ये एक रंगतदार टक्कर सामना पाहायला मिळाला. 6 चेंडूमध्ये 2 धावा झाल्याने वेलेशी संघाला आणि ते पंच मात्र सौर घोषित करतात, दंडित करतात गोलंदाज भाई यांना मात्र दंडित करण्यात आले. ते सौर घोषित केले.
उलटा चेंडू फेकून दिलाय सीमारेषे बाहेर. षटकार. कोणी मारला? परशुरामांच्या बॅटमधून पाहता आपण हा उत्तुंग असा षटकार. अशीच फटकेबाजी करावी लागेल आपल्याला या सामन्यामध्ये, स्पर्धेमध्ये, शिवसेना चषकामध्ये जर आपल्याला नक्कीच टिकून राहायचं असेल. धाव संख्या जायचं फेकीवरती आक्षेप जर आलेला आहे तर असेल तर आपण लगेच द्यायचं आहे. इथं रेल गोलंदाज आपण ठेवलेले आहेत. कुठल्याही फेकी गोलंदाज बाद करण्यात येईल. आपण त्यांचं सांगायचं गोलंदाजावरती थोडासा आक्षेप येतोय. चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. एक धाव अंकावरती धावसंख्या जाऊन पोहोचले 18 अंकावरती. एखादा मोठा फटका येणे गरजेचं आहे. ते मात्र टेंबरी संघासाठी पाहिलं गेलं तर आडोशी संघ एक जबरदस्त आहे. फलंदाजीचं चांगलं भरणं आहे आडोशी संघामध्ये. आणि इथं मात्र बॅटची कडा चाटून जातोय चेंडू. फलंदाज होईल इथं बाद. कोण बाद झाला? विशाल यांच्या पारीचा अंत होतो. जाते मात्र सुनील. सातव्या क्रमांकावरती सुनील जातो मैदानामध्ये. अजूनही मात्र मला तरी वाटतं शेवटचे षटक प्रगतीपथावर शिल्लक असेल आणि तिसऱ्या षटकातील मात्र काही चेंडू प्रगतीपथावर 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. पाहतो आपण आता सुनील काय करतोय आपल्या संघासाठी. पुन्हा डॉट चेंडू. षटक क्रमांक इतर मात्र नाही रे. 18 4 4 ने 5 असतील. आणि इथं नक्कीच शेवटचे षटक पाहतो आपण. हाणामारचे षटक घेऊन गोलंदाज मार्गवरती नामदेव. काय फलंदाज बघा दुखापत झाली असेल तर आपण बाहेर येऊ शकता. फलंदाज इथं खूपच लस करून मॅच पाहायला मिळते. हा खूपच बाहेर पंच वळतील आमच्याकडे. नक्कीच सर चेंडू घोषित 20 धापल करते लागल्यात एका धावच्या सहाय्याने. 18 सॉरी 19 झालेत. नाही राहू द्या दादा. पुन्हा मात्र डॉट चेंडू इथे येतो. इथं काय त्यांचं डिसिजन वाईट आहे का? डॉट चेंडू हा
जबरदस्त मोठा फटका होता अभिजित षटकार. पंचवीस धावा बदल करते षटकार. उंची जास्त लांबी कमी चांगला फटका होता बरं थोडासा खाली येणं गरजेचं होतं. हा सुद्धा षटकार गेला असता. 25 नवीन फलंदाज भरत. नवीन फलंदाज मैदानामध्ये जाते भरत. थोडीशी उंची जास्त झाली आता. हा पण षटकार होता. जबरदस्त फटका केलेला होता गोलंदाजाने परशुराम यांनी परंतु उंची जास्त झाली कारण बाद होते. परशुरामांच्या पारीचा अंत होते. जायचं नवीन फलंदाज वर झालेला. ओके 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त 25. 26 धावांची गरज असेल विजयासाठी ते मात्र आडोशी संघाला. यायचा आरसी संघ आपण एका लाईनअपने मैदानाच्या बाहेर वेळ घेऊ नका. आपण जास्त जुना चेंडू फेकायचा. इकडे पंच आपण विनंती करतो की सेकंड राऊंड सामने 3 षटकांचे असतील तर वेंगा संघाचा करंजर आणि गोलवाडी संघाचा करंजर आपण या टॉस इन करतो. अनंत पवार मेन फ्रॉम कराईवाडी हे टॉस इन करतील.
एक मोठे आयोजक वैजनाथ कराडवाडी ह्या परिसरातील अनंत पवार. ते काय नाव आहे रे त्याच्या बॉलरचं? ते बॉलरचं नाव काय?
म्हणजे दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू आहे. परशुरामाचा विचार केला तर खराब चेंडू हा देखील अगोदर पाहते आणि शॉर्ट लेग रिझनमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल टिपणार का आणि उत्कृष्ट झेल. एक मिनिट 10 13 आहेत मित्र 14 असतील लास्टला 2 नाही काढले काय ऐक नाही सिंगल आहे पहिला नाही 14 झाले 14 एक मिनिट पंचा पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवरती 2 धावा आलेत का? 2 ना. सॉरी स्कोर करणं थोडीशी मिसअंडरस्टँडिंग माफी असावी. 20 धावा झालेत. रोहित काय फटकेबाजी करत होता परंतु शॉर्ट लेग रिझनमध्ये मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये बॅटची कडे चेंडूने उसली होती. शॉर्ट लेग रिझनला असलेला दैनाचा फिल्डर याने कुठलीही चुकी न करता एक उत्कृष्ट झेप केला आणि पहिल्या विकेट पहिला विकेट मात्र इथे जमत होतं. मात्र आडोशी संघ 26 धावांचा पाठपुरावा करत सुद्धा तर 20 धावा अजूनही 6 धावांची गरज असणार आहे. उर्वरित चेंडूमध्ये नौका फलंदाज आपण पाहतो वन डाऊन साठी रोहन गोलंदाज परशुराम. 2 चेंडू निश्चितच खराब फेकले परशुराम गोलंदाजांना. पुढील चेंडू मात्र अचूक फेकावे लागतील कारण इथे अकाउंटमध्ये खूप कमी धावा आहेत. हा देखील खराब चेंडू बॅटची कडे येतो विकेट कीपर मात्र काय सुंदर झेल बॅक टू बॅक इथे दुसरा विकेट मिळतोय परशुराम याची लोन चेंडूची पाहणी केली सुरुवातीच्या पहिला चेंडू तर निश्चितच षटकार झाला होता शॉर्ट लेग रिझनमध्ये परंतु त्यानंतर पुढील 2 चेंडूची पाहणी केली तर बॅक टू बॅक 2 विकेट आपल्या संघासाठी मिळवण्याचं कामगिरी करतो तो गोलंदाज मात्र परशुराम. धावफलक स्थिरावते फक्त आणि फक्त 20 धावांवरती अजूनही 6 धावांची गरज आहे. चेंडू मात्र उरवलीचा 15 चेंडू 6 धावांची गरज. निश्चितच धावा कमी आहेत. एका फटक्याची गरज आहे मोठ्या परंतु फटका तो येणार का किंवा सिंगल डबलने प्रयत्न करतील का अडीचशे तुमची ही जोडखोली आपण पाहतोय खेळपट्टीमध्ये नामदेव आणि संदीप ही जोडी उर्वरित 15 चेंडू 6 धावांची गरज आहे. गोलंदाज आपण पाहतोय परशुराम इथे पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू आणि तोच गोल आणि तोच क्षेत्ररक्षक विकेट कीपर हॅट्रिक. काय वापसी करतो इथे गोलंदाज परशुराम. जर पहिला चेंडू जरी फेकला असेल ना खराब षटकार जरी झाला असेल तरी उर्वरित आतापर्यंत 3 चेंडू बॅक टू बॅक 3 विकेट्स म्हणजे हॅट्रिक आपल्या संघासाठी मिळत आहे. जाणत आहे रन कमी पाहिजे समोरच्या टीमला आणि त्या पद्धतीने मात्र वापसी करतोय आपल्या गोलंदाजीमध्ये. चांगली गोलंदाजी परशुराम. अशी जर गोलंदाजी झाली विकेट्स किंवा निर्धाव चेंडू डॉट चेंडू ची सांगता जर झाले उर्वरित चेंडूमध्ये तर हे 6 धावा देखील डोल जर वजा आपण म्हणतो ना रानातून येताना एखादं जर आपण डोक्यावरती भार आणलं तर कधी ते जड लागतं हलका असेल पण कारण का प्रवास लांबचा असो पण इथे उलटे इथे धावा कमी आहेत चेंडू जास्त आहेत. ओके म्हणजे गेल्या मॅचचा चित्र जर पाहिला तर मला इथे समजतं की 6 चेंडू असताना 2 धावा नाही झाल्या म्हणजे हे काय तर हे क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेट सारखा रंग बदलणं हे क्रिकेट आणि तेच आपण पाहतो जिथे 6 चेंडू असताना 2 धावा होऊ शकले नाही तर उर्वरित 14 चेंडूमध्ये देखील 6 धावा होत ना अशक्य होऊ शकतो. परंतु या चेंडूला हलक्या हाताने शॉर्ट लेग विकेट रिझनमध्ये कार्पेट पद्धतीने दिशा दिले. क्षेत्ररक्षक आहे चेंडू उचलफेक करणार परंतु एक धाव काय करू शकते. एक धाव निश्चितच पूर्ण केली गेली. एका धावेने धावफलक आपण पाहतो 21 धावा. अजूनही उर्वरित चेंडू असतील 13 आणि विजयासाठी गरज असणार ती 5 चेंडूची 5 धावांची. 13 चेंडू 5 धावा. गोलंदाज आपण पाहतोय परशुराम ज्याने आतापर्यंत चांगली कामगिरी केली. जर पहिल्या चेंडूवरती षटकार नसता खाल्ला तर या मॅचचा जो चित्र होता तो खूप काही वेगळा पाहायला मिळाला असता. जर सिंगल किंवा एकेरी हा बघा
हा निर्धाव आणि पंचांचा षटक क्रमांक 2चा संपल्याचा इशारा होतो. उर्वरित 12 चेंडू आणि नेक्स्ट इनिंग मध्ये पाठपुरावा करत असताना 26 धावांचा आडोशी टीम अजूनही करत आहे. 12 चेंडू 5 धावा. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली परशुरामनं त्या पावलावर पाऊल ठेवून त्या पद्धतीची त्या टप्प्याची त्या उंचीची गोलंदाजी करणं गरजेचं असणार. ही नेक्स्ट गोलंदाजी करण्यासाठी येणारा टेंबी संघाकडून गोलंदाज नवीन गोलंदाज कोण येणार टेंबी संघाकडून? आपण पाहतो नवीन गोलंदाज जनार्दन. 12 चेंडू 5 धावा. पुढील सामना आपण निश्चितच पाहणार आहोत. यानंतर सेकंड राऊंडचा फर्स्ट सामना वेणगाव विपक्ष गोलेवाडी. तयार यायचे दोन्ही टीमने मी सूचित करू. जनार्दन पहिला चेंडू निर्धाव चेंडू. असे निर्धाव चेंडू जर टाकले ना तो 5 धावा देखील थोड्याशा अडचणीमध्ये आणू शकतो त्या मात्र आडोशी या टीमला. लो फिल्टा सारख्या हाताने खेळलाय. कारपट पद्धतीची लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. उचल फेक करणार. एक धाव धावण्यात आहे. कुठलाही धोका दुसऱ्या धावचं घेणं गरजेचं नाही म्हणून एका धावावरती समाधान मानलं जातं. एक धाव पूर्ण केली जाते. एका धावने आपण पाहतो धाव फलक 26चा पाठपुरावा करत असताना धाव फलकाची धाव झालेला आहे 22. उर्वरित 10 बळ आणि 4 धावांची गरज. 10 चेंडू 4 धावांची गरज आहे. एक चौकार किंवा एक षटकार म्हणजे एक मोठा फटका या सामन्याला विजय करू शकतो तो मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमकडून. परंतु तो मोठा फटका टाकण्यास गोलंदाज ती संधी घेऊ शकतो का? नाही 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 शक्यतो संधी घेऊ शकत नाही. हा येतो डॉट चेंडू. हा मोठा फटका मारण्याचा परंतु काय पडतील लॉंगॉन रिजन मध्ये इथे मात्र फलंदाज होतो बाद. या मोठ्या फटक्याची गरज नाही मित्रांनो. इथे तुम्हाला आडोशी संघाच्या फलंदाजाने जाणलं पाहिजे. इथे तुम्हाला मोठा फटका खेळायचा नाही. तुम्हाला सिंगल कनेक्ट करायचे. तुम्हाला डबल कनेक्ट करायचे. कारण उर्वरित 8 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती फक्त आणि फक्त 4 धावांची. 4 धावा 9 चेंडूमध्ये 4 धावा असताना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला फलंदाज बाद कोण झाला? विशाल. चुकी करतो विशाल. संदीप आवडत झाला. संदीप त्या संदीपने जो हा चेंडू कर्कट पद्धतीने खेळला असताना आता इथे मला वाटतो चेंडू फिल्डर जवळ पोहोचण्या अगोदर 2 धावा तरी निश्चितच कन्वर्ट झाला असत्या. परंतु ती चुकी करतो संदीप आणि धावफलक मात्र थांबलं जाते स्थिरावलं जाते. ते फक्त आणि फक्त 22 धावांवरती. नवीन बॅटर आपण पाहतोय आयुष्य टीमकडून. फलंदाज नवीन आपण विशाल. उर्वरित 8 चेंडू आणि 4 धावांची गरज. काय सामना. ज्या पद्धतीचा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळाला होता ना पहिला ना दुसरा गोलेवाडी विपक्ष माडप 63 धावांची गरज होती माडप संघाला. परंतु काय प्रत्युत्तर दिला होता माडप टीमने देखील. इथे अकोटाचा चेंडू दिशा मात्र चांगली दिली. एक्स्ट्रा कर चेंडू जातो सीमा लगत पार विजय पटका. इथे मात्र यावेळेस चुकीचा चेंडू टाकला जनार्दनने आणि इथे मात्र विजय होतो तो टेंबी संघ. विजय संघाला आडोशी संघ. विजय संघाला हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाला देखील पुढच्या सामन्यासाठी जिल्ह्यात असेल माझ्याकडून. तर पुढील सामन्याला आपण पाहणार वेणगाव विपक्ष
गौलवाडी. सामना असणार आहे 2 षटकांचा. अरुण वागचौरे. नाही, जोपर्यंत कमिटीचा निर्णय आम्ही ऐकत नाही तोपर्यंत आम्ही डिसिजन घेऊ शकत नाही मित्रांनो. दोन्ही संघाच्या खेळाडूंना मी विनंती करतो, कारण मगाशी 2 ओव्हरचा इथे अलाउन्स त्यांनी केलाय. तर जो कमिटीचा निर्णय असेल तो आपण सहकार्य करायचा आहे. तर हा सामना असणार आहे अरुण वागचौरे 2 षटकांचा. याच्यामध्ये नाणेफेकचं कौल गोलवाडी संघ. डिसिजन फील्ड. आमंत्रण करतोय बॅटिंगसाठी ते मात्र वेणगाव टीमला, परंतु ती पहिल्या आणि दोन्ही टीमचा 12वा प्रतिनिधी पाठवा मित्रांनो, कारण आम्हाला नावं समजत नाही. मग आम्ही कुठलीही नावं घेतो, कोणाचाही काही नावं घेतो आणि त्याच्यामध्ये थोडंसं ऐकताना लोकांना विचित्र वाटू शकतो. तर 12वा जो प्रतिनिधी असेल दोन्ही टीमचा तो असा पाठवा की त्याला खेळणाऱ्या खेळाडूंची पूर्ण नावं माहिती पाहिजेत. 11च्या 11. ओके. तर निश्चितच 2 षटकांचा सामना असणार आहे.